अगदी हॉटेल स्टाईल परफेक्ट क्रिस्पी चीज बॉल आहे. याचं कोटिंग क्रिस्पी कुरकुरीत बनते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे. खायला पण तेवढेच टेस्टी लागते. तर चीज बॉल म्हणलं की सगळ्यांनाच आवडते आणि सगळ्यांचंच फेव्हरेट आहे आणि त्याच्यामध्ये चीज असल्यामुळं वाह! नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटते बघा. वॉव! किती मस्त आहे ना? तर चला वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यायचे बटाटे आणि बटाटे चांगले स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बटाटे थंड करून घ्यायचे आहेत आणि बटाट्याचे छिलके काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला अगदी बटाटा एकदम स्मूथ आणि मऊ बटाटा पाहिजे. कारण आपण याचे बॉल बनवणार आहोत. म्हणजे सगळे बटाटे मी खिसून घेतलेले आहेत. आ बनवायला पण अगदी साधी सोपी आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होते ही रेसिपी. मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा. कांदा असा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता कांदा आपला कट झालेला आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक कट करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला धनिया. धनिया पण असा बारीक कट करून घ्यायचा आहे. याच्याबरोबर तुम्ही 2-4 कढीपत्त्याची पानं पण अशी बारीक कट करून घालू शकता. त्याच्यामुळं आपल्या चीज बॉलला टेस्ट पण छान येते. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालू शकता किंवा चाट मसाला घालू शकता आणि त्याच्यानंतर हा लिंबू 1 लिंबू कट करून पिळून घ्यायचा आहे. याच्यामुळं आपल्या चीज बॉलला टेस्ट पण छान येते. अशी थोडीशी हलकीशी आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे आता तुम्हाला बॉल बनवून घ्यायचे आहेत. असा गोल-गोल अशा तुम्ही हलक्या-हलक्या ह्याच्या वाटी टाईप बनवून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं चीज घालायचं आहे. जसं आपण हुंड्यामध्ये पुरण कसं भरतोय त्या पद्धतीने पण तुम्ही असं भरून घेऊ शकता आणि हे असं गोल करून याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला हे बटाट्याला बाइंडिंग येण्यासाठी तुम्ही 3 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर पण वापरू शकता आणि ब्रेड क्रम्ब मध्ये असं घोळून घ्यायचंय ब्रेड क्रम्बमध्ये. हे बघा मस्त आणि चांगलं घोळून घ्यायचंय आणि जास्त वेळ हे करायचं ब्रेड क्रम्ब असे चांगले असे चीज बॉल असे घोळल्यानंतर ब्रेड क्रम्बमध्ये चांगले थोड्या वेळ सेट होऊन द्यायचे आहे. त्याला लगेच तळायचे नाहीयेत. एक 5-10 मिनिटं तुम्ही ते थांबवू शकता. त्याच्यामुळे ब्रेड क्रम्ब असे व्यवस्थित सेट होतात आणि तळताना असे तेलामध्ये सुटत नाहीयेत. सगळे मी ते चीज बॉल बनवून घेतलेले आहेत. आता चीज तुम्ही क्यूबचं चीज वापरू शकता किंवा मोझरेला चीज पण वापरू शकता. माझ्याकडे दोन्ही होतं. मी क्यूबचं वापरलंय. आता कढई गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम करायचं आहे आणि मीडियम ते फुल गॅसवरती हे तुम्हाला चीज बॉल तळून घ्यायचे आहेत.
आणि सोडल्या-सोडल्या लगेच हलवायचं नाहीये. थोड्या वेळ सेट होऊन द्यायचे आहे आणि हलकासा कलर आल्यानंतर त्याला असं फिरून-फिरून चांगले कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता बघा मस्त कलर यायला लागलेला आहे. आणि आता बघा कलर मस्त आलेला आहे. आता कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहे. तर चला आता हे चीज बॉल आपण काढून घेऊया. ठीक आहे. कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये झटपट बनवून ही रेसिपी तयार होते. खायला पण तेवढीच टेस्टी लागते आणि पहिल्यांदा जरी कोणी ही रेसिपी बनवली, तरी ते पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वीपणे रेसिपी बनून तयार होते. तर चला हे आपले असे चीज बॉल कुरकुरीत, क्रिस्पी हे चीज बॉल तयार झालेले आहेत. बघा आपण खायला पण खूप अशी टेस्टी लागतात. सगळ्यांच आवडतं. मुलांना आवडतात, मोठ्या माणसांना सगळ्यांनाच आवडतात हे चीज बॉल खायला आणि आवाज पण कुरकुरीत क्रिस्पी येतोय आणि आपण एक तोडून बघूया याच्यामधलं चीज मेल्ट झालंय का? आपण असं क्यूब भरले होते. तर बघा आता आपण तोडूया आणि बघू चीज मेल्ट झालंय का? वॉव! सगळं चीज अगदी मेल्ट झालं होतं. तुम्ही भरताना पण बघितलं होतं, की मी एक असा क्यूब तुकडा टाकलेला होता, चीजचा घातलेला होता. तर बघा मस्त मेल्ट झालेला आहे. बघूनच असं कधी खायलासं वाटते. तर चला अशा प्रकारे आपले कुरकुरीत, क्रिस्पी अगदी कॅफे हॉटेल स्टाईल हे चीज बॉल बनून तयार झालेले आहेत. हे चीज बॉल तुम्ही नक्की बनवून बघा. अशाच किचन चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन-नवीन रेसिपी घेऊन. चला तुम्हा सगळ्यांना बाय-बाय.